इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि भारत सरकार सुद्धा त्याला प्रत्युत्तर देते. परंतु आपल्यासोबत जम्मू काश्मीर चे जिल्हाधिकारी आहेत, कलेक्टर आहेत सागर डोईफोडे, जे की मराठी अधिकारी आहेत आणि श्रीनगरमध्ये जिल्हाधिकारी होते आणि आता त्यांच्याकडे महत्त्वाचा भाग आहे रियासी म्हणजेच की वैष्णोदेवीचा. त्यांच्याकडूनच हे आपण उत्तर घेऊयात, कारण ते त्या ठिकाणी आहेत, जिल्हाधिकारी आहेत. आणि कसं पाकिस्तान चे जे आता अध्यक्ष आहेत इम्रान खान, ते म्हणतात की पुरावे दाखवा म्हणून. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काश्मीर घाटीमध्ये काय चाललंय, काय पुरावे आहेत. सागरजी, मला सांगा की इम्रान खान म्हणतात की पाकिस्तानने हा हल्ला केलेला नाहीये आणि याचे पुरावे द्या. तुम्ही अनेक वर्ष काश्मीरमध्ये काम केले, जम्मू काश्मीर कॅडरचे तुम्ही आहात. मला सांगा की पुरावे काय आहेत का? आणि बार्टल ज्या ठिकाणी मोठा व्यापार चालतो पाकिस्तान भारताचा सुद्धा, तिथे पहिली तुमची पोस्टिंग होती. तुमचे अनुभव सांगा की काय पुरावे आहेत. मला असं वाटतं की आपण मराठीत आपल्याकडे म्हण आहे की झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग केलेल्याला उठवता येत नाही. हजारो प्रकारचे पुरावे आत्तापर्यंत आपण दिलेले आहेत. मला असं वाटतं तिकडे चालणारे कॅम्प्स असतील किंवा येणारे आपल्याकडे अंमली पदार्थ असतील किंवा मग आर्म्स असतील, ह्याच्यापर्यंतचे हजारो आत्तापर्यंत पुरावे ऑफिशियल आणि बाकी मेकॅनिझम थ्रू दिलेले आहेत. पण ते डिनायल मोड असल्यामुळे त्यामुळे अशी अनफॉर्च्युनेट प्रतिक्रिया आपल्याकडे येते. याच्या आधीचा माझा जो कारभार होता तो उरी या ठिकाणी होता, जिथे भारत पाकिस्तान जो व्यापार आहे, क्रॉस एलओसी ट्रेड ज्याला आपण म्हणतो, सांभाळत होतो. त्याच्या वेळेस काही 2-3 घटना ज्यावेळेस अंमली पदार्थाच्या झालेल्या होत्या, ज्यावेळेस आपण त्यांना इन्फॉर्मेशन दिलेली होती, पण त्याच्यामध्ये कुठेतरी प्रोसिजरल लॅप्सेस दाखवणं किंवा अशी घटना घडलेलीच नाहीये अशा प्रकारचं सांगणं, हे मला वाटतं त्यांच्यासाठी ते नवीन नाहीये. अच्छा, पण आयईडी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणणं, भारतामध्ये आणणं, मला सांगा की हा सगळ्यात मोठा पुरावा नाही का? आपली यंत्रणा जी आहे त्यांच्याकडे सुद्धा ही माहिती होती. तुम्ही त्या ठिकाणी असतात, मला सांगा की कशा पद्धतीनं पाकिस्तानी लोकांचा इंटरफेरन्स आहे. मला असं वाटतं की आपल्याकडून जे मेकॅनिझम्स आहेत, पोलिसिंग असेल किंवा मग एंट्री पॉईंट्स आहेत, ते थोरोली मॅनेज्ड आहेत. जे पण ह्या सगळ्या प्रकारची मुवमेंट आहे ती मोस्टली क्रॉस बॉर्डर होते किंवा मग एलओसी वरतून होते. आणि त्याच्याबद्दल जो आहे तो आपली जी पोरॉसिटीज आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्याच्यामध्ये पुरावे वारंवार आपण दिलेले आहेत की त्या बाजूला जे पण कॅम्प्स आलेले आहेत आतंकवादी किंवा मग जे मिलिटरी ट्रेनिंग त्यांचे कॅम्प्स आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतात, हे त्यांना वारंवार पुरावे आपण दिलेले आहेत त्याच्यावर. अच्छा, परंतु जिल्हाधिकारी तुम्ही आज, प्रशासन तुमच्या हातामध्ये आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याचं तुमच्याकडे काम असतं. अशा वेळी जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता त्यावेळेला तुम्हाला सुद्धा जाणवतं का की स्थानिकांना सुद्धा भडकावण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे आणि त्यासाठी फूस जे आहे ते पाकिस्तानकडून कुठेतरी मिळतंय? हातामध्ये दगड येतात कसे काय? नाही, अर्थात जो रिलिजियस एक्स्ट्रीमिझमचा पार्ट आहे, त्यांच्याकडे चालणारे जे आपण रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये वारंवार जी अपील केली जाते किंवा अगदी तुम्ही बॉर्डरवरती गेलात तरी बॉर्डरवरती जे पण भडकाऊ प्रकारचे पोस्टर्स किंवा गोष्टी लागलेल्या असतात, त्याच्यामुळे एकंदरीतच काही पॉप्युलेशनला आपल्याला अपील करता येईल का त्यांच्या बाजूनी, अशा प्रकारचे प्रयत्न हे वारंवार होतच असतात त्यांच्याकडून. अच्छा, तुमच्याकडे वैष्णोदेवीचा जिल्हा आहे महत्त्वाचा, काय सध्या त्या ठिकाणची परिस्थिती आहे आणि हा जो तणाव जो झालेला आहे तो तणाव आता निवळण्याचं काय नाव घेतो का आणखीन हा भडकतोय? सध्या माझ्या जिल्ह्यामध्ये रियासीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, पण मागचे काही 4-5 दिवस जे आहेत ते बऱ्यापैकी बंद आहे. लोकांची मुवमेंट खूप कमी आहे. आम्ही जमावबंदीचा आदेश अजून रियासीमध्ये काढलेला नाही आहे, कारण लोकांकडून अश्युरन्स मिळालेली आहे शांततेची. पण जम्मूसारख्या बाकीच्या शहरांमध्ये थोडीशी अजून कर्फ्यूज पण आहेत, ते वारंवार थोडेसे शिथिल केले जातात. पण एकंदरीतच तणावपूर्ण वातावरण आहे, पण शांतता मेंटेन केलेली आहे. परंतु पाकिस्तानची आणि इम्रान खानची ही जी भाषा आहे की गिरे तो भी टांग ऊपर, तर काय वाटतं की ही जी घटना आहे पुलवामाच्या संदर्भातची, तुमच्यापासून जवळच अंतर आहे, तर मला सांग की या घटनेमध्ये कोणत्या अशा गोष्टी झाल्या की जे पुरावे आपल्याला देता येईल? एनआयची टीम सुद्धा त्या ठिकाणी गेलेली आहे, पुरावे सुद्धा गोळा केलेले आहेत. काय काय मुद्दे आहेत की जे पाकिस्तानच्या तोंडावर मारता येतील? मला असं वाटतं की पुराव्याच्या बाबतीत आपण खूप पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत. पुलवामामध्ये जो हल्ला जो झालेला आहे काही दिवसांपूर्वी, तो अतिशय भ्याड हल्ला आहे. त्याची निंदा जेवढी आपण करू तेवढी कमी आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडचे जे इन्स्टिट्यूशनल फेलियर्स असतील, त्यांच्याकडचे जे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. मला असं वाटतं की आपल्या सिक्युरिटी फोर्सेस असो किंवा मग बाकी मेकॅनिझम असतो, तो चोख प्रत्युत्तर द्यायला आपण सज्ज आहोत. अच्छा, लोक तरुण कशासाठी बळी पडतायत? हे आता जे काश्मीरमधलं वातावरण आहे, सारखं निदर्शनं सुरू आहेत, बंद आहेत, 4 दिवस झालं, आज 5वा दिवस आहे. कोणत्या गोष्टीसाठी बळी पडता आहेत आणि कशा प्रकारे यांना ट्रेनिंग दिलं जातं, माहिती दिली जाते, ब्रेन वॉश कशा प्रकारे केलं जातं? मला असं वाटतं की रामजी, त्याचे 2 ॲस्पेक्ट्स आहेत. इंटरनल ॲस्पेक्ट आपला वेगळा आहे आणि एक्सटर्नल ॲस्पेक्ट वेगळा आहे. एक्सटर्नल जो ॲस्पेक्ट आहे त्याला आपण डिप्लोमॅटिक लाईन्सवरती हँडल करतो. इंटरनल जो ॲस्पेक्ट आहे, जो इंटरनल आपल्या पॉप्युलेशन संदर्भात आहे, मला वाटतं अनएम्प्लॉयमेंट लेवल्स असतील किंवा मग एकंदरीतच स्केल्स जे आहेत कॉन्फ्लिक्टचे 1 to 10 लेवल्सवरती आपण जातो. एखाद्या मुलावरती दगडफेकीमुळे गुन्हा नोंदवला गेला, मग त्याची चौकशी झाली, तो वारंवार त्या ट्रॅपमध्ये अडकला आणि मग त्या ट्रॅपमधून बाहेर पडणार नाही आहोत आपण, असं ज्यावेळेस त्याला वाटतं आणि मग त्या ज्यावेळेस आर्म्स उठवतो आणि या सगळ्या गोष्टी होतात, ह्या सगळ्या मला वाटतं त्याचा पार्ट आहे.
प्रशासनाकडून गव्हर्नमेंटकडून वारंवार प्रयत्न केले जातात की या मुलांचे मेन स्ट्रीमिंग कसे व्हावे. श्रीनगरमध्ये आम्ही स्वतः यांच्याशी मीटिंग्स वारंवार करून यांना प्रयत्न केला होता की कशी मेन स्ट्रीमिंग होतील. पण मला वाटतं ती खूप एक मोठी प्रोसेस आहे आणि आपल्याला या सर्व गोष्टी अजून ॲक्टिव्हली करावं लागणार आहेत. अच्छा, पण आताची जी परिस्थिती आहे, काय वाटतं की किती दिवस आणखीन अशीच परिस्थिती राहील का आणखीन पुन्हा वाढेल? मला सांगा की आता सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत आपल्या, त्यांना 2 पातळीवर काम करायचे, एक सीमेवर बॉर्डरवर आणि दुसरं आतमध्ये. मग अशा वेळी दोन्ही ठिकाणी ऑपरेशन करताना काही आव्हानं येण्याची शक्यता आहे का? कारण आता निवडणुका सुद्धा तोंडावर आहेत. मला असं वाटतं की एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स प्रत्येक फोर्सेसची असते, ती व्यवस्थित फॉलो केली जाते. सीमेवरती कोणी काम करावं, कशा पद्धतीचं काम असावं, इंटरनल लॉ अँड ऑर्डर कॉन्फ्लिक्ट कसे असतात, त्यावेळेस CRPFने कसं बिहेव करावं, अशा प्रकारचे SOPs आहेत. आणि मी फील्डचा एक्सपिरियन्स घेता असं सांगू की आपल्या सिक्युरिटी फोर्सेस खूपच व्यवस्थित, त्यांच्याकडून कुठलेच व्हायोलेशन्स होत नाहीत आणि व्यवस्थित SOP फॉलो केली जाते. लॉ अँड ऑर्डर मशिनरीच्या बाबत सुद्धा आता येता जो काळ बघता मला असं वाटतं की अजून आपल्याला थोडंसं अपडेट राहावं लागणार आहे की जेणेकरून असे हल्ले जे आहेत, कारण मुवमेंट्स खूप मोठ्या प्रमाणात होत राहणार आहेत. जी अजित, मुवमेंट्स खूप मोठ्या प्रमाणावर होत राहणार आहेत, त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. आणि सगळ्यात तारेवरची कसरत जी असणार आहे ती प्रशासनाची असणार आहे, कारण सिक्युरिटी फोर्सेस त्यांचं काम करत राहणार, परंतु प्रशासनांना लोकांसोबत जोडावं लागतं, त्यांना विश्वासात घ्यावं लागतं. त्यामुळं हे आव्हानात्मक असणार आहे. अजित, खरं आहे राम. आणि आपण आपले जे अधिकारी आहेत तिथले सागर मराठी अधिकारी आहेत आणि काश्मीरमधल्या जनतेची ते सेवा करतायत. त्यांनी एकूण तिथल्या सर्व परिस्थितीची कल्पना आपल्याला दिलेली आहे. आणि एक विश्लेषण आता मेजर जनरल शशिकांत पित्रेंनी केलं की ते म्हणजे हास्यास्पद आहे सगळं. धमकी पाकिस्तानची जी आहे ती भारताला. आणि माझे सहकारी आपले सहकारी अमित भिडेंनी जे विश्लेषण केलं की घाबरलेल्या मानसिकतेतनं पंतप्रधान इम्रान खान यांचं हे विधान आहे, हे अगदी चपकल बसणार आहे. आपले धन्यवाद. या